इथे नेटच नाही चालत आहे. दोघी पण विकलेले आम्ही आता पोचलात अंगणवाडीला. फोटो काढायचे पैसे द्या. चाळीस वडापाव ब्रेक. हिने ताट आतमध्येच ठेवलाय. वेट लिफ्टिंग. ब्लॅक करंट वाली वाईब आली मला. गुड मॉर्निंग गाईज, डिरेक्ट फ्रॉम कोकण. ऊन खूप आहे पण आम्ही चाललोय नाश्ता करायला. मी चष्मा घेतेस काय समजेल. गॉगल्स घ्यावं लागेल कारण दिसत तर नाही आहे काही. ही फुलं कसली आहेत? सनफ्लावर सारखी तर दिसतात पण सनफ्लावर अशी नसतात. सनफ्लावर खाली लावतात ना, एवढं मोठं नाही सनफ्लावरचं झाड. सनफ्लावर झाड एवढं येतात. मी आणि मम्मी चालू फक्त कारण रुजा लेट उठली. लेट म्हणजे सगळ्यात लास्ट. मम्मी तर गावांमध्ये चालली आहे. गावांवरती गॉगल्स. गॉगल आणि टोपी. गावांमध्ये गॉगल्स. 2 minutes वॉकिंग डिस्टन्सवर बीच आहे. मस्त आहे एकदम. काय होते मम्मी हाय करत होती पण असं कॅमेरा उलटा होता. मध्ये बीचवर असतील लोक. काय कोण नाही लोकच नाहीत असायला. बसलेत एवढ्या उन्हात कोण बसले. काय तिकडे रील्स बनवतात. ये पुढे पाण्यात नाही जाते. ती चप्पल घालून नको येऊ. दाखवा चप्पल येते. चप्पल ठेव इथे. अरे पुढे म्हणजे एवढंच जाते. बघा हे लोक पण आले. ही घाबरते म्हणून तिथेच उभी आहे. ओ तिकडे पण आहेत खूप. काय रील बनवायचं. माझे व्हिडिओग्राफर म्हणून मी ब्लॉग वगैरे करते आणि व्हिडिओज वगैरे चांगले बनवते. हे मला बोलले की चल तिकडे ब्लॉग करून येऊया. ते दोघी जण तिकडेच आहेत समुद्राच्या मध्ये. सॉरी तेच झालं ना बीचवरती वॉक. गाईज बघा एकटेच कुठे चाललेत बघा. इथे मला कुर्ली दिसलेत. गेली वाटतं ती आतमध्ये. ह्याच्यात गेली. अरे कुर्ली यार, व्हॉट इज रॉंग विथ यू. पळतच जाते. कोई आय कांट चेज यू. ही बघा इकडे मेडिटेशन चालू आहे आणि पाठी कॅमेरामॅन पाठी आहे. तुमचा तिसरा कॅमेरामॅन इथून व्हिडिओ काढते. पप्पा चला 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 काहीच नाही यायचं माझ्या. अरे तुला आई ओरडायची. ही मम्मीची लहानपणीची स्टोरी. आणि आम्हाला नाही घेऊन जात. म्हणजे आता घेऊन आली आहे. आफ्टर बीच आणि एवढ्या घ्यायला आलोत का आता. मला ना ब्लॉग अपलोड करायचा आहे पण इथे नेटच नाही चालत आहे. गावी म्हणजे कोकणात आल्यावर असंच होतं. नो नेटवर्क. नेटवर्क आहे पण प्रॉपर नाही पकडत आहे. बघूया वायफायवरती करूया आता.
वायफाय दोगे आप? नाही, सीधा होते ना. अजून होतेच आहे बघा. तयार होऊन पण आता निघालो पुण्याला. क्लिवलेस दोघी पण आम्ही क्लिवलेस आहोत. कुठे निघालं? रामेश्वर. आधी कुठे जाणार आहे? आधी आम्ही अंगणेवाडीला जाणार आहोत आणि नंतर मग रामेश्वर. आम्ही सगळ्यांनी आज कोइन्सिडेंटली यायचं होतं पण नाही मिळालं यायला. भोगलेमध्ये जातात. पप्पा शेड ऑफ पर्पल आहेत पण पर्पलच आहेत. एवढ्या उन्हात तू गाडी थांबून काय फोटो काढणार? काढतात तर आम्ही नेहमी थांबून जातो. आम्ही रिक्षा करतो, रिक्षाने जातो. आम्ही फक्त हे केलं तर ओनली जंगल. आम्ही आता पोचलात अंगणेवाडीला. खूप गरमी आहे. नेक्स्ट लेवल. लाईन असते अशी आठ अशी सॉरी. खूप लाईन असते. समजलं गाईज. आमचं दर्शन खूप मस्त झालं आणि 10 मिनिटांत झालं ना. त्यांनी गाराणा वगैरे घातला मस्त असं. नाईस. व्हॉट इज नाईस? प्रत्येक गोष्टीत नाईस काय बोलतो. आता काय? आता हे सेम बनवलंय ना देवासारखं. पैसे काढायचे, फोटो काढायचे पैसे द्या. हा देवाचा काढलाय. देवाचा काढला. पैसे काढायचे द्या, फोटो काढायचे पैसे द्या. जवळ आलं पाहिजे. हो, सगळीकडे मलाच फोटोग्राफर बनवते. काही जी अम्मा माझ्याकडे बघते पण मला भीती वाटते. ती आहे भले छोटी. 100 रुपीज द्या. आमचे कॅशियर, द वन अँड ओनली. आम्ही आता वडापाव घेतले आहेत कारण आमच्याकडे वेळ नाही आहे. हो, सुक्कीवाली दालचवाली चटणी. आमच्याकडे वेळ नाही आहे. आम्ही गाडीमध्ये खाऊ ऑन द वे. पप्पा ज्यूस घ्यायला गेलेत ना. क्या आता ते स्वतःच पितात, एकटे पितात ते बघा. काहीच वडापाव ब्रेक. गाडीत खाणार होतं पण आता इथेच खातोय. गरम आहे. आम पण टेस्ट करायला लावतो. आधी मम्मी पिणार नव्हती पण मम्मीने कोण दे, तू देते? अरे असं कोण करतं? पण असं कोण घाल मम्मी? आता कुठे जायचंय? आता आम्ही रामेश्वर मंदिरला जाणार आहोत. पण बालवरला आल्यावर असं हे नाही वाटत आहे ना की एवढा डिस्टन्स कमी आहे असं वाटलं. We are reached to रामेश्वर मंदिर. सर्वात आधी गणपती बाप्पा. पूर्ण मंदिर आहे.
संगमेश्वर मंदिरात पण खूप छान दर्शन झालं. खूप शांती आहे इथे. तुला कसं वाटलं? खूप छान. तर पाया पडायची काय गरज होती? बायांची फोटोग्राफी चालू झाली. हिने ताट आतमध्येच ठेवला. एवढं मेडिटेशन मध्ये गुंतली की तिने आतमध्येच ठेवून दिलं ताट. आणि देवाच्या चालली. भक्तीमध्ये अशी तल्लीन झाले की मी ते ताटच विसरून गेले. असं विसरायचं नसतं. प्रेझेन्स ऑफ माइंड हिचा खरंच थोडा लो आहे. वय झालं. वय नाही झालं अजून. अभी तर मी जवान हूँ. मग विसरते कशी? ते बदाम नाही खात ना हल्ली. बदाम खायचे बंद केले ना म्हणून गॅप पडला. बदाम खाओ. बदाम मला मेमोरी. मी बोलते इथून चालत जाऊया मंदिरात. 15 मिनिटं. मंदिरापासून तू बीच पर्यंत चालत जाणार? 10-15 मिनिटं गाडी नाही लागतात. तू चालत पोहोचणार. तूच बोललेली पण. अरे पण गाडीने. तो गाडी नाही सांगितलेलं, गाडी ह्याच्यामध्ये. हा मग आता सांगते गाडीने बस. एवढ्या वेळानंतर बोलतो हे. अरे वेळीच आहे. कालच्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला होता सकाळी. तिथेच मला एकटीला पाठवलं आहे वडापाव आणायला. कारण आमच्या इथे काहीच अवेलेबल नाही आहे. 4:30 नंतर किचन चालू होणार. सो आता वडापावच खावा लागणार आहे. वडापावच आर हिअर अँड आवर गाडी इज हिअर. तू जा ना बोलायला. तू आता आतमध्ये गेलीस ना. अरे मला पण असंच जावं लागतं. तुम्ही लोक कसे येणार? अरे असं वरती उचल. वेट लिफ्टिंग स्पर्धा. We are back to resort. काय नाही. डॉगीचं पिल्लू पण. गाईज याच्यात एक उर्वीचा आणि एक मी ब्लॅक वाली उर्वीचा आणि व्हाईट वाली आहे. काय माहितीये मला, पण मी असंच सहज बोलते. हिने मम्मीने तर एकदम सिरियसच घेतला. ही तू आहेस, ती उर्वीजा आहे, ती मी आहे, ते पप्पा आहेत. कुठे? अच्छा इकडे पण आहे. दिसत नाही तो. काय पिकनिक आल्यावर तुम्हाला कामाला लावतात. हे कामाला नाही, चांगलं आहे. आम्हाला खायला देतो. सुख नाही मला. आम्हाला जायचं ना आपल्या फ्रेंड्स सोबत. जातेस ना? शिंदे मॅडम सोबत आणि कोणासोबत? आणि कोण? आता मी सोलो वुमन ट्रिप मध्ये जाणार आहे. मम्मीची एकच फ्रेंड मला, म्हणजे एकाच फ्रेंडचंच नाव मला चांगलं आहे. आणि कांबे भाई. आज क्लाउड्स मस्त आले. क्लाउड्स. आम्ही रूमवरूनच व्ह्यू बघतो. अर्धा सनसेट तर असाच जातो. अर्धा सनसेट बघायला आम्ही बीचवर जातो. आम्ही अंगणेवाडीच्या इथून जांभळं आणली आहेत. मी मम्मीला काय विचारलं आतमधून हे पर्पल का नाही आहे. पर्पल बघा गाईज. आणि काय आणलेलं? करवंद आणलेलं ना. आम्ही गावी केक देत जातो तेव्हा चालता चालता करवंद खातो आणि बिया तिथेच टाकतो. हां जांभळं मस्त आहेत. करवंद गोड नाही आहेत. करवंदाची कोणी खाल्ली ती? मी तर नाही खाल्ली कधी.
तुम्ही खाल्ली आहेत का करवंदाची बिया? मी तर नाही खाल्ली कधी. हे बघा गाईस किती पर्पल झाला आहेत. मी काय करू? ही कोंबडी काहीतरी करते, करवंदा खाते आणि बोलते लाल निघाला तर कोंबडी आणि सफेद निघाला तर कोंबडा. कोंबडी कोंबडाच निघेल. आमच्या मॅडमची ऑर्डर आता गेलेली आहे, किचन चालू झालेलं आहे आणि आम्ही इथे करवंदा खातोय आणि जांभळं खातोय. काय जांभूळ बी सकट खाऊ? मला ना जांभूळ आधी पहिला टेस्टला काय वाटलं माहिती आहे? ब्लॅक करंटवाली वाईब आली मला. वी आर रेडी फॉर अनदर सनसेट आणि इतकंच दिसतोय तरी पण आम्ही बीचवर जाणार आहे बघायला. आले दोघी गच्ची बघायला नाही आलेले तर हे लोक आज गच्ची बघायला आलेत. पण गच्चीत एवढं तर काय आहे नाही, फक्त त्यांनी त्यांचे सोलर पॅनल लावले नाही, टाकी बसवली. आजचा सनसेट फ्रॉम गच्ची. आता जाणार बीचवर. इथे समोर तर गर्दी असतेच आहे, त्या साईडला आणि तिकडे थोडं चालत जायला लागेल. मम्मी बोलते बीचवर गर्दी असणारच ना, लोक सुट्टीवर आहेत. पाणी मी पाण्यात जाणार म्हणून मी हाफ घातलंय. सकाळी बीच, दुपारी बीचवर नाही. आता संध्याकाळी परत बीच, आता रात्रीपर्यंत आम्ही इथेच राहणार. बघा मस्त प्रिटी सनसेट होतं रोज, पण अजून तो असा पिंकिशवाला सनसेट नाही होत आहे आणि क्लाउड वगैरे सध्या असा, पण असं चांगलं आहे, गोल्डन आवर टाईप्स. मी आता फक्त थोडंसं आतमध्ये गेली म्हणजे एवढंच आणि लाटावर क्रेझी. आज खूप जास्त लाट आहे, म्हणजे हाय टाईट आहे तेव्हा. मला पडायच्या आधी मी थोडे पाठी होते. लाईक खूप लोक आहेत आज तर. हे बघा आज बीच वरती खूप जण आहेत. सनसेट पण मस्त होतोय आज. हे बघा मला बोलवलेलं आहे. काय 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 खूप खूप जास्त क्रेझी आहे तेव्हा. किती म्हणजे वरपर्यंत येतात. थांबा तेव्हा दाखवते थोड्या वेळाने. हे बघा कुठपर्यंत जातात बघा. Look at the tides. पर्यंत पाणी आलं लगेच उठली माहिती आहे. एवढी घाबरते बघ. नाहीतर काय सगळं किती आत
येते घ्यायला नाही चल ना बंद केलेला आम्हाला बोलता याला पण घे ब्लॉग मध्ये सनसेट तर ऑलमोस्ट झाला आता मी याच्यासोबत आली आहे खेळायला आईज काय दिवस आहेत पोरांसोबत खेळायला यावं लागतंय कोई ना गाईज एन्जॉय युअर लाईफ टिल द बेस्ट बीच पण आहे इथे वा मला तर पहिल्यांदा कळलं की बीचवर पण कोणाचं बीच असू शकतो 6 मार्क करायला गेलंय एवढं कोण धावणार आहे एकच बॉलर आहे मारून दे त्याची खायची माझी बॅटरी संपेल युवराजच्या पहिल्याच बॉलला मी 6 मारलेला आहे गाईज 26 रन्स मध्ये सर्वात जास्त तर ह्याला धुतलंय मी ह्याला 2 बॉल 6 2 बॉल 4 आता याची बॅटिंग आहे याचं नाव काय भावेशची बॅटिंग आहे गाईज ए बाबा काय टीम करूया आता दिसणार बॉल थोडं वेळ किती वाजले इंट्रोडक्शन दे इंट्रोडक्शन दे कशाला आलाय काय अरे काहीतरी नाव बिव सांग अरे इंटरव्ह्यू नाही घेत आहे मी तुझा अरे पराग दादा क्या सांग जाऊ दे आमचा नवीन प्लेअर आहे ह्याचं नाव आहे यश हा बस एवढंच बोलायचं होतं याला किती वाजायला येते टॉसच्या जागी कॉईनच्या जागी माझी आणि याची टीम आहे दिसतोय तू ह्याची आणि त्याची टीम आहे वाव आणि टॉस साठी काय शोधलंय हा ठीक आहे एवढं मग तेच सांगतोय ना उडणार बूथ बघ ना गाईज व्ह्यू बघा विथ बूथ्स बॉटलचा बूथ आहे वाव त्यांका टॉस पण उडवूक येत नाही हा मग काय बॅटिंग की बॉलिंग बॅटिंग बॅटिंग घेतली गाईज बॅटिंग
ओव्हरची बघा ना एक ओव्हरची बॉल दिसणार नाही एक ओव्हरच बस स्टम्पसाठी किती मोठे काटे आणलेत आणि याने किती छोटे लावल्यात. देसी जुगाड. हे तुझ्या स्टम्पची व्हॅल्यूच नाही. बॉलिंगला तुझी स्टम्प सारखी. त्या लोकांनी स्टोन पेपर सीझर मध्ये स्वतः बॅटिंग घेतली आता जिंकून. हे चिटिंग करतात हे लोक. हे लवकर खेळ. दिसणार नाही तर. दिसणार नाही लवकर खेळ. चालू कर. बॉलिंगची लाईन तरी मा हा 2 बॉल 1 रन बॉल पुढे चल टाक बॉल. आउट 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 आउट. आता मी 7 मॅन शो दिसत नाही म्हणून मी सांगितलेलं नको खेळूया. तुलाच खेळायचं होतं टीम टीम टीम. बॉल पण दिसत नाही. 4 बॉल 2 जर मारूक देते मान. बॉल दिसत नाही रे मारून का देशी बॉल दिसतच हो बाया काय. ए जिंकताना रे आपण एकच बॉल लावलो. गज जर मान. उद्या खेळूया. आता बॉल दिसला नाही म्हणून आम्ही हारलोय. पण जेव्हा दिसत होतं तेव्हा मी जिंकलेली. 24 रन्स मारलेले इन 2 ओव्हर्स. इथे सगळी कासव असतात. हॅचिंग टोटल गाईस चप्पल ट्रॅजेडी. माझ्या मम्मी पप्पांनी माझी चप्पलच नाही घेऊन गेल्या. 7 तर गेले. त्यांना वाटलं मी चप्पल घातलेली असेन. आता मी चप्पल कुठे शोधू. इकडे सगळे यांची जत्रा भरली. आता मी जाते माझी चप्पल शोधायला. भेटली तर बरं, नाही भेटली तर उद्या सकाळी येऊन शोधूया. आपलाच बीच आहे, कुठे नाही जाणार. एक तर ह्या वाळूत चालायला होत नाही आणि चप्पल कुठेतरी विसरून गेली मी. इथेच होती चप्पल. हा ही बघा चप्पल मिळाली. पाणी आता खूप वरपर्यंत. एवढ्या लांब काय मग इथेच काढले. तुम्ही इथे बसलेलात ना. एक तर या वाळूमध्ये चालायला होत नाही. ते चप्पल घालून बदक सारखी चालायला होतं. म्हणजे मला स्नॅक्स खायला काहीच नाही, फक्त भेळ आहे. मंचुरियन ते कोबी भजी होती पण ती पण संपली आहे. आपण भेळ घेऊया. गाईस इट्स टाइम टू टेस्ट भेळ. त्यांची भेळ चांगलीच असते पण ते तोंड पण नाही दिसत कॅमेऱ्यामध्ये. अशी कशी तू दुसरं सांगितलंय. आणि काय किती रुपये? 30. आता दिलेस का पैसे? गाईस गावात लग्न आहे आणि बँजो वाजतोय. चला लग्नाला चला जाऊया. ही कुस्की आहे, 1 नंबरची कुस्की. तुझ्याचा मित्र आलाय. गेला तो. उर्विजाचा मित्र आहे तो. तो पण छोटूसाच आहे. तुलाच असं तू मांजर ना. म्याव ना. मग तू डॉग आहे. डॉग आहे. नाही हो नाही. गायमुळे सगळे. मी बघ कुठे चढली. हिने सायकलचा शॅडो काय घेतला, सहारा घेतला. अच्छा हे यांच्यासाठी भुंकतायत. डोगेश भाईची गँग आली आहे. डोगेश भाई तो छोटा भाऊ. डोगेश भाई आपको नहीं बुलाया. झगड़ा हो रहा है. क्या हो रहा है? मीटिंग हो रही है. डोगेश भाई ट्रायपॉड बॅगेतच आहे पप्पांचा.
आता आठवलं. मग इंग्लिश होती आपण काय बोललेलं बीचवर कधी बोललीस? बोललेलं जाताना तू बोललेला काय बोली घालायला तुम्ही बोलले ना. मी नाही ऐकलं. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते कारण आम्ही खूप दमलो आहे आज. उद्या भेटूया व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग डे 3. डे 3. उद्या मजा. आज मजा केली, खूप मजा केली. 2 मंदिरं फिरलो आणि संध्याकाळी बीचवरती मस्त क्रिकेट केली. मी खेळली, ही नाही खेळली. सो या इट वॉज अ प्रोडक्टिव्ह डे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. जर असा व्हिडिओ काढला तर आम्ही किती चेहरे वेगळे दिसत आहेत. मला घरीपर्यंत सोडायला आलं आहे कारण आज सगळे हळदीला आणि पूजेला गेले आहेत गावातले.